देव म्हणतात का हो तुकोबराया, ज्या वैष्णवांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व सुख प्राप्त झालं, बरं मग ते सुख तुम्ही कशा प्रकारे भोगतात? बरं मग ते सुख तुम्ही एकटे भोगता का इतरांना देतात? त्यावर तुकोबराया म्हणतात, म्हटले देवा, वैष्णवांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं सुख मी स्वतः भोगतो आणि इतरांनाही देतो. म्हटलं देवा, ते सुख आम्ही कशा प्रकारे भोगतो तर ऐका. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंद आवडीने. आणि त्या ठिकाणी तुकोबराया म्हणतात, देवा, ते सुख प्राप्त झाल्यानंतर त्या सुखामध्ये, त्या आनंदामध्ये आम्ही गातो, नाचतो, उड्या मारतो. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंद आवडीने आम्ही गातो, नाचतो, उड्या मारतो. म्हटले परमात्मा. तेव्हा देव म्हणतात का हो तुकोबराया, त्या सुखामध्ये तुम्ही गातात, नाचतात, उड्या मारतात, बरं मग तुम्हाला कुणापासून भय, लाज किंवा शंका वाटत नाही का? नाही नाही. तुकोबराया म्हणतात, म्हटले देवा, या ज्या चार गोष्टी आहेत ना, कोणत्या? लाज, भय, शंका, दुराविला मान, न कळे साधन या परते. म्हटले देवा, लाज, भय, शंका आणि मान, या ज्या चार गोष्टी आहेत ना, म्हटले परमात्मा, या आमच्यापासून फार लांबवर निघून गेलेल्या आहेत. म्हणजेच मग गात असताना, नाचत असताना आम्हाला कुणापासून लाज, भय किंवा शंका अजिबात वाटत नाही. म्हटले परमात्मा, न कळे साधन या परते. अरे म्हटले देवा पांडुरंगा, आम्हाला एकच साधन कळतं आणि ते साधन म्हणजे नाम संकीर्तन. साधन पै सोपे, जडातील पापे जन्मांतरीचे. आणि या साधनाच्या पलीकडे म्हटले परमात्मा आम्हाला काही कळत नाही रे देवा. देवानं फार गोड विचारलं बरं का शेवट, का हो तुकोबराया, बरं मग ज्या वैष्णवांच्या संगतीमध्ये तुम्हाला सर्वच काही प्राप्त झालं, बरं मग माझा तुमच्या जीवनामध्ये उपयोग काय? नाही का? तुम्ही वारी कोणासाठी करतात? माझ्यासाठी, नाही का? देव म्हणतात, अहो म्हटले तुकोबराया, तुम्ही नित्यनेमानं वारी करतात, नित्यनेमानं अखंड माझं भजन करतात, मग माझा तुमच्या जीवनामध्ये उपयोग काय? आणि त्या ठिकाणी महाराज माझ्या तुकोबरायानं किती नम्रतेनं देवाला म्हणावं, हात जोडले आणि देवाला म्हणतात, देवा पांडुरंगा, असं बोलू नकोस परमात्मा. हे जे काही आम्हाला सर्व प्राप्त झालं रे देवा, हे सर्व तुझ्या कृपेमुळे प्राप्त झालं पांडुरंगा. देवा, तुला हात जोडून विनंती करतो, तू जसं सर्व भक्तांचा सांभाळ साह्यासानं केला, तसं तू म्हटले परमात्मा, आम्ही या सुखामध्ये नाचतो, गातो, उड्या मारतो, हे जग आम्हाला नाव ठेवतं परमात्मा. आता जगदीश्वरा तुम्ही काय करा? तुका म्हणे, आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. म्हटले परमात्मा, तुम्ही आता आपल्या साह्यासानं आम्हा सर्व भक्तांचा म्हटले सांभाळ करा.